सेटलर्स पार्क आणि डाऊनटाऊन प्लेनफील्ड डाऊनटाऊन हे जवळपासच आहे, पण आता किती वेळ लागतो आपल्याला ते आपण पाहूयात. सकाळी किती वाजले? 6:25. निघूयात आपण पुढे. मी जसं म्हटलं तुम्हाला, आपण 6:25ला निघालेलो आहे आणि आपण प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे चाललेलो आहे. तर मी मुद्दामून हे दाखवतो आहे की 6:25 जरी झाले असेल तर सूर्योदय पहा किती लवकर झालेला आहे. जनरली सूर्योदय इथे 5:15ला होतो आहे. आत्ता जे मी येतो आहे आलो आहे त्या वेळेला, तरी याच्या नंतर थोडं वाढत जाईल. समोर आता 143rd स्ट्रीट आहे, लाल सिग्नल आहे. मी म्हटलं तुम्हाला की मी नियमानुसारच गाडी चालवतो आहे. मला डावीकडे वळायचं आहे. डावीकडे म्हणजे आता मला सिग्नल मिळाला आहे, मी चलतो पुढे. हे त्यांचे अध्यक्ष अब्राहम लिंकन. जसं रूट 66 तुम्ही ऐकलं असेल तसा हा लिंकन हायवे हा फुलटॉनपासून सुरू होऊन असा बराचसा शिकागो हाईटपर्यंत जातो आहे बहुतेक, किंवा हे इलिनॉयस लिंकन हायवे. हे साधारण किती वर्षापूर्वीचं बाय 1910 देअर वॉज ए व्हेरी लार्ज नेटवर्क ए स्मॉल इंटरमन लाईन्स इस्पेशली इन शिकागो. हे सुद्धा 1926मधलंच दिसतं आहे. रूट 66 वेंट फ्रॉम शिकागो टू मोनिका कॅलिफोर्निया कॉन्स्टिंग. तसंच हे लिंकन हायवे विलेज ऑफ प्लेनफील्ड. मी जसं म्हटलं ना आपलं हे की विलेज हे प्लेनफील्ड ऐतिहासिक शहर आहे. हे त्याचे हे पुरावे. जसं मी तुम्हाला आत्ता सेटलर्स पार्क दाखवलं तसं ह्याच्या पुढे थोडंसं इलेक्ट्रिक पार्क आहे. त्याचं सीझन तिकीट होतं 1915मध्ये. इलेक्ट्रिक पार्क जसं आपण मागे सेटलर्स पार्क तुम्हाला दाखवलं, तर आपल्याला अजून पाहायचं आहे तसं हे समोरचं इलेक्ट्रिक पार्क आहे. हे फार मोठं आहे. इथे फिरायला आपल्याला मिनिमम 2 to 3 hours लागू शकतात. आपण नंतर वेगळा एक व्हिडिओ याच्यावर बनवणार आहे, कारण आपण आत्ता निघालो आहे ते प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे. ही समोर हा जो ब्रिज दिसतो आहे ती डुपेज नदी ही अशी पुढे गेलेली आहे फार. त्या नदीच्या कडेने सुद्धा आपल्याला चालता येतं. असे प्रॉपर रस्ते आहेत. आपण नंतर पाहूयात ते. आणि ती माझी धन्नो मी समोर ठेवून तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे आलेलो आहे. आपल्याला इकडे प्लेनफील्ड डाऊनटाऊनकडे जायचं आहे. थोडंसं मी मुद्दामून सायकल एवढ्यासाठी इथं लावलेली आहे. तर सायकल एवढ्यासाठी इथे लावलेली आहे. समोरून जे मी आलेलं आहे ते इकडे क्रॉस करण्यासाठी खूप म्हणजे खूप कष्ट पडले आहेत किंवा खूप त्रास झाला. बरंच फिरून यावं लागलं, पण मी ह्या बाजूला आलेलो आहे आता. म्हणतात ना बेलन बेलने पडे, तसं माझी गत झाली होती. सेंटरला उभा आहे. हे समोर इलेक्ट्रिक पार्क आहे आणि ह्या इलेक्ट्रिक पार्कचा इतिहास हा इथे सर्व 1902पासून ते 24पर्यंतचा सांगितलेला गेलेला आहे. 1902, 1903, 1904 ते 1905, 1908 ते 1924, 1910 ते 1912. तर साधारण 1924मध्ये ही इलेक्ट्रिक पार्क असं दिसत होतं. अजूनही मी जरा स्ट्रेट लांबून कॅमेरा लावून हे पिक्चर दाखवतो आहे, कारण वाचण्यात बराच वेळ जाईल. ही डुपेज नदी आणि पुढे आपल्याला जे जायचं आहे ते प्लेनफील्ड डाऊनटाऊन. आता गंमत अशी आहे की इकडे मी या मेन स्ट्रीटवर टू डाऊनटाऊन प्लेनफील्ड लॉकपोर्ट स्ट्रीट साधारण 1834मधलं. तिथेसुद्धा समोर एक बोर्ड दिसतो आहे, वेलकम हिस्टॉरिक डाऊनटाऊन प्लेनफील्ड. आता ही डाऊनटाऊनची मेन स्ट्रीट आहे. तर ह्या मेन स्ट्रीटला असं सरळ जाऊन एक ट्रायंगल आहे. असं हे पण मी बोर्ड दाखवतो आहे तसं फिरून आल्यानंतर पुन्हा आपण इकडे येऊ आणि मग पुन्हा इलेक्ट्रिक पार्क किंवा सेटलर्स पार्ककडे जाऊयात. तर मेन स्ट्रीटने आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग.
महत्त्वाची अशी ऐतिहासिक घरं, चर्चेस वगैरे ह्या भागात आहेत. आत्ता तर थोडी सकाळ आहे म्हणून, अदरवाईज ना दिवसभर ह्या रस्त्यावर अतिशय ही सर्व जुनी घरं आहेत सर्व. आत्ता आपण डाऊनटाऊनमध्ये आलेलो आहे. मागे एक चर्च दिसत असेल मला, आणखी एक चर्च आहे पुढे मोठं, पाहण्यासारखं असेल ते. मी आता डाऊनटाऊन स्ट्रीटवर चालतो आहे. स्ट्रीटवर चालताना ही झाडं ह्या झाडांना प्रोटेक्शन केलं आहे म्हणा, किंवा त्याच्यावर लाईट लावलेलं आहे. ही प्लेट साधारण 20-25 mm ती जाडी, 20-25 जाडीच्या ह्या प्लेट्स आहेत. आणि आपण ह्या स्ट्रीटवरनं चालतो आहे. अजून सकाळ आहे त्यामुळे हे हॉटेल्स वगैरे बंद आहेत अजून सर्व. मी साधारण इथे उभा असेल तर हा आत्ता पायी जो मी फिरणार आहे तो असं जाऊन कदाचित इथूनच जाईल आणि असं परत इथेच येईल. आणि मी ज्या ट्रॅफिकबद्दल म्हणत होतो तर ह्या रस्त्याला इतकी हॉरिबल ट्रॅफिक असते की विचारू नका. हे किंवा ह्यासुद्धा इलोनेस 59 आणि लिंकन हायवेला, तर आपल्याला तितकं त्या ट्रॅफिकमध्ये जायचं नाही आहे मला, कारण माझी धन्नो तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. धन्नो गेली तर मी जाऊ शकणार नाही आहे, कारण खूपच हॉरिबल आहे ते बुवा. तर आत्ता आपण केवळ इथपासून ते असं फिरत जाऊ. इकडे हे एक मोठं चर्च आहे, त्यानंतर इथे एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे ती आपण पाहू आणि मग असं फिरून येऊन इथे येऊ. भलेही स्ट्रीट छोटी जरी असली तर दुपारनंतर ह्या स्ट्रीटवर इतकी गर्दी होती, खूप गर्दी होत असते. आत्ता सकाळ आहे म्हणून बोथ वे ट्रॅफिक आहे इथून, अदरवाईज. आणि आत्ता माझ्याकडे त्या यायला विचारायला वेळसुद्धा नाही आहे, कारण माझा गोप्रो अजून तयार झालेला नाही आहे. मग गोप्रो जेव्हा तयार होईल त्यावेळेला मग मी गोप्रोनी शूटिंग करून माझ्या मोबाईलवर AIला विचारून माहिती तुम्हाला सांगू शकेन. हे पूर्णपणे मी आत्ता प्लेनफील्ड डाऊनटाऊनमधनं दाखवतो आहे. इथे एक याचं हेअर सलून आहे, त्या सलूनमध्ये मी गेलेलो. आता कदाचित सापडणार नाही ते मला. हां बरोबर, हे सलून सापडलं आहे. पण या सलूनचा मुख्य म्हणजे हे का सांगितलं मी तुम्हाला, ह्या सलूनमध्ये मी गेलो होतो पण केस कापले नाही, कारण थोडा वेळ बसलो आणि नंतर मग जवळजवळ 15-20 मिनिटांनी मला सांगितलं की 15-20 मिनटं तुम्हाला बसावं लागेल. ठीक आहे म्हटलं, मी बसलो थोडा वेळ आणि नंतर मग जेव्हा वेळ आली तेव्हा निदान त्याला म्हटलं विचारावं तर बाबा की हेअर कटिंगला किती पैसे. त्यावेळेला मला त्याने $35 सांगितले. गपचूप आपला मी निघालो, उठलो आणि म्हटलं बाबा पुण्यात जाऊन मी करेल. त्यावेळेला आणि इलेक्ट्रिक पार्कचा नंतर व्हिडिओ करूया, कारण खूप वेळ होईल. खाताना आपण थोडंसं गार करून आणि सावकाश खाव्या हळूहळू. खूप व्हिडिओ बनवायचे आहेत आपल्याला. इनफॅक्ट हाच व्हिडिओ कदाचित मोठा होईल, पण आणि मोठा झाला की तुम्ही पाहू शकणार नाही. त्यामुळे मी आत्ता स्टॉप करतो आहे. माझा चॅनल लाईक करा, माझं चॅनल शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. आणि 8:30ला ऊनसुद्धा खूप